माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आज संध्याकाळी 6 वाजता पत्रकार परिषद घेणार। शाहू महाराजांनी विशाळगडाची पाहणी केल्यानंतर संभाजीराजे काय बोलणार याकडे लक्ष। शरद पवारांचा शुक्रवारी अहमदनगर आणि नाशिक दौरा। स्वर्गीय अशोक भांगरे यांच्या कुटुंबियांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावणार। पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचंही आयोजन। आषाढी एकादशी निमित्त आज अकोल्यातून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे गाडी रवाना। खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्यासह मान्यवरांनी रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा। पंढरपूर वारीसाठी 350 भक्तांना घेऊन विशेष रेल्वे रवाना। भाजपकडून वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह मंगल प्रभात लोढा आणि आशिष शेलार यांची उपस्थिती। बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर पुलाला मोठं भगदाड। बुलढाण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर भगदाड पडल्यानं 15 दिवसापासून 2 लेन बंद। समृद्धी महामार्गावर कोणतंही भगदाड नसल्याचा MSRDCचा दावा। पुलाच्या रुंदीकरणाचं काम सुरू असून 2 मार्गिकांचं काम अंतिम टप्प्यात असल्याचं MSRDCचं स्पष्टीकरण। नाशिकच्या सटाण्यात चोरट्यांकडून ATM मशीन लंपास। चोरीनंतर पळ काढताना छत्रपती संभाजीनगरमधल्या जागरूक नागरिकांनी पकडलं। चोरटे संभाजीनगर पोलिसांच्या ताब्यात। छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरट्यांनी गॅस कटरनं ATM फोडल्यानं 13 लाखांच्या नोटा जळून खाक। चोरट्यांकडून CCTV कॅमेरेही फोडण्याचा प्रयत्न। न्यायमूर्ती N कोटेश्वर सिंग आणि न्यायमूर्ती R महादेवन यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती। दोन्ही न्यायाधीशांच्या नियुक्तीला राष्ट्रपतींनी दिली मंजुरी। सर्वोच्च न्यायालयाने एका महिलेला आणि तिच्या दुसऱ्या पतीला विवाहासाठी 6 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली। आधी महिलेचा दुसरा पती 6 महिने तुरुंगात राहील। शिक्षा पूर्ण झाल्यानंतर 2 आठवड्यांच्या आत पत्नीला पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावं लागेल। अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्यात बॉम्बस्फोट होणार अशी एक्स माध्यमावर धमकी देणाऱ्याला अटक। मुंबई पोलिसांनी गुजरातच्या वडोदरामधून विरल शहा नावाच्या व्यक्तीला अटक केली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।